सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही कर्जत तालुक्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांना जे दाखल्याला विलंब होत होता ते विलंब होऊ नये, साईट चालत नसल्यामुळे तो विलंब होता। त्याच्यासाठी आम्ही 22 पासून जे उपोषण केलं होतं, आज 5वा दिवस आहे आणि प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली आणि आताच्या घडीला म्हणजे आजच्या दिवसात तहसील कार्यालयामध्ये दाखले व्यवस्थित मिळतात। शिवाय ऑनलाईन जी प्रवेशाची जी मुदत होती ती सुद्धा त्यांनी वाढवून दिली होती। त्यामुळे आमचं इथे तहसील कार्यालयात जे आम्ही दाखल्या संदर्भात मागण्या केल्या होत्या त्या मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत। त्याच्यानंतर जिल्हा परिषद जे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागण्या केल्या होत्या की अंगणवाडी सेविका, खाऊ वाटप, किट जेवढ्या मागण्या होत्या तेवढ्या मागण्या त्यांनी आम्हाला मान्य केलेल्या आहेत। त्यानंतर महत्त्वाची मागणी म्हणजे की पंचायत समिती कार्यालयामध्ये जे राष्ट्रपुरुषांचे जे दालन आहे त्या छत ना दुरुस्त झालेलं आहे, ते छत दुरुस्त करण्यात यावं। तर त्यांनी आता बीडीओने आम्हाला पत्र देऊन सांगितलेलं आहे 1 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे आचारसंहिता आता जूनमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये ते 10 लाखाचा काहीतरी निधी मंजूर झालेला आहे आणि तो एक महिन्याच्या आतमध्ये ते दालन दुरुस्त नूतनीकरण होणार आहे। परंतु आम्ही आता त्या बीडीओने पण सांगितलेलं आहे जर आपण 1 महिन्यामध्ये जर हे दालन दुरुस्त केलं नाही तर मात्र आम्ही तिथे बेमुदत अमरण उपोषण करणार आहोत। आणि त्याच अनुषंगाने आता खैरे साहेब गट शिक्षण अधिकारी आहेत, हे जे आता प्रभारी आहेत ते आम्हाला प्रभारी नको आहेत, इथं आम्हाला म्हणजे प्रमुख म्हणून पाहिजेत, म्हणजे कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी पाहिजेत, प्रभारी नको आहेत। ती पण आम्ही मागणी केलेली आहे। आता आपण जेवढ्या मागण्या केल्या त्या मागण्याचा सर्व सविस्तर पत्रव्यवहार शिवणं केलेलं आहे, रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना केलेलं आहे आणि त्या मागण्या आपल्या पूर्ण होणार आहेत। जर आपल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आता पण जरी आपण तहसील कार्यालयामध्ये जे साईड स्लो चालत असल्यामुळे दाखले मिळत नव्हते ते आता मिळायला लागलेत आणि आता कुठल्या प्रकारची नागरिकांची किंवा कोणाची तक्रार नाही, पण भविष्यात जर दाखल्याच्या संदर्भात किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभाग म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांच्या संदर्भात जर आम्हाला तक्रार दिसल्या किंवा कुठल्या प्रकारच्या त्रुटी दिसल्या तर आम्ही हे उपोषण आज जे स्थगित केले ते त्याच क्षणी आम्ही पुन्हा सुरू करू। त्यामुळे हे उपोषण स्थगित आहे, बंद झालेलं नाही। आम्हाला जेव्हा वाटेल हे लोक आमच्या मागण्या पूर्ण करत नाही त्यावेळी आम्ही हे उपोषण सुरू करू। धन्यवाद।